श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी। तीव्र आदित्य कळारासे तोही दाखविना श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत विचारांचं स्तवन चाललेलं आहे। संत विचारांच्या सहवासामध्ये आपण आहोत, संत विचारांच्या संगतीमध्ये आपण आहोत आणि संतांचा सहवास आणि संतांची संगत या विचारांच्या माध्यमातून आपण अनुभवतो आहोत। इथे समर्थ असं म्हणतात की पौर्णिमेच्या चंद्राच्या किंवा प्रखर सूर्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा जे आत्मतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, जे खरं तुझं स्वरूप आहे ते पाहण्याची व्यवस्था नाही, ते पाहू शकत नाही। आणि ते पाहू शकत नसल्यामुळे काय झालं की त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य नाही याचा अर्थ असा की ते दाखवू शकतात, पण दाखवणारा आणि पाहणारा याच्यामध्ये कुठेतरी ते थांबतंय। त्यांनी दाखवलं आणि मी बघितलं म्हणजे ते खरं पाहणं संपलं। अवघड विषय सोपा करायचा आपण। त्यांनी मला हे करायला सांगितलं आणि मी त्या पद्धतीने ते केलं। ते कशासाठी केलं? माझ्या काही कार्याच्या सिद्धीसाठी केलं, माझ्या काही संकल्पना पूर्ण होण्यासाठी मी केलं। त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं, पण ते झालं का? तर काही लोकांच्या बाबतीत झालं आणि काही लोकांच्या बाबतीत नाही झालं। म्हणजे ते खरं आहे का? मग नाही। जर त्यांनी मला सांगितलं म्हणून मी केलं, त्यांनी मला दाखवलं म्हणून मी पाहिलं, जे मला माझ्या दृष्टीनं पाहिल्यानंतर मला पाहिल्याची जाणीव जोपर्यंत आतमध्ये होते आहे किंवा मी बघितल्याची जाणीव मला जोपर्यंत होते आहे तोपर्यंत ते बघणं खरं असत नाही, तोपर्यंत ते पाहणं खरं असत नाही। जेव्हा त्याला पाहायला गेल्यानंतर ते पाहणं काय आहे ते पाहिल्यानंतर त्याचं वर्णन मी करू शकलो नाही, ते पाहायला गेलो आणि तिथेच होऊन त्याच्याशीच एकरूप झालो, हे खरं पाहणं या संत विचारांच्या मध्ये अपेक्षित आहे। त्यांच्या चरणाचा रजकण जरी आपल्याला लागला ना, संतांच्या विचारांचा, संतांच्या शिकवणुकीचा आणि संतांचा सहवास आम्हाला लावला ना, की तो संतांचा सहवास हाच आमच्या जीवनाला खऱ्या अर्थानं परिपूर्णतेनं पहिलं तीरावरती घेऊन जात असतो। आणि तो पहिलं तीरावरती नेणारा किंवा पहिलं तीराकडे जाणारा जो विचार आहे हा खरा संतांचा विचार आहे, ही खरी संतांची शिकवण आहे आणि हे खरं संतांचं सांगणं आहे। म्हणून संतांच्या विचारांच्या मध्ये किती ताकद आहे पहा, किती सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये। संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज। वासनेचे बीज जळूनी जाय, जळूनी जाय। मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे, वाढो लागे। म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, संत चरण रज लागता सहज। आता हे सहज लाभणं ही खरी जन्माची आणि पूर्व सुकृताची देणगी आहे। हे खरं पाहणं ज्याला म्हणतात, खरं आनंददायक पाहणं याला असं म्हणतात की संत चरण रज लागता सहज। बरं ते
काय करतं आपल्यामध्ये, कोणतं परिवर्तन घडून आणतं, कोणती शक्ती आमच्याकडून ती बदल करून घेते, तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय असं म्हटलंय. नुसती वासना जळणं, नुसती वासना संपणं एवढं अपेक्षित नाही, तर ते वासनेचं बीज, हे वासनेचं बीज जळून जातं, समूळ नष्ट होतं. आणि अशा संतांच्या सहवासामध्ये तो चंद्र सूर्य सुद्धा आम्हाला देण्यामध्ये कुठेतरी कमतरता राहते, कुठेतरी कमी पडतो. तो कमी पडतो अशा अर्थानं कमी पडतो म्हणायचं. खरं वास्तविक पाहता चंद्र आणि सूर्य हे पृथ्वी तलावरचं फार मोठं एक आपण म्हणतो तसं एक महत्त्वाचं देणं ईश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. या सृष्टीवरती फार मोठा कृपेचा आविष्कार म्हणजे चंद्र सूर्याचं अस्तित्व आहे. पण त्या अस्तित्वामध्ये सुद्धा ते प्रतिबिंब आम्हाला पाहायला मिळत नाही. कारण कसं पाहायला मिळेल मला सांगा. अहो, चंद्र सूर्याचं अस्तित्व सुद्धा जर ज्याच्यावरती अवलंबून आहे, तर मग त्याच्या प्रकाशात ते दिसण्याची व्यवस्था काय आहे. मोबाईलच्या बॅटरीमध्ये कितीचं काय दिसू शकतं, त्याच्यापेक्षा मोठी बॅटरी असेल काय दिसू शकतं. जे मी पाहतो आहे तेवढंच मला फक्त दिसेल, पण सद्गुरु तत्व आणि संत तत्व जे आहे हे मला माझ्या पाहण्याच्याही पलीकडचं मला काहीतरी दाखवत असतं. आणि ते दाखवणं हे जीवनाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ती सार्थकता आपल्याला अनुभवाला येत असते. आणि ही सार्थकता आपल्या जीवनामध्ये यावी, या सार्थकतेतून आपण पुढे जावं, असा हा समर्थांचा समर्थ विचार या संत स्तवनाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.